मी लादलेला उमेदवार नसून जनतेचा मनातला उमेदवार असल्याने माढा लोकसभेच्या निवडणुकीत उद्या हा माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास महाविकास आघाडीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला। उद्या लागणाऱ्या लोकसभा निवडणुकी निकालाच्या पूर्वसंध्येला पंढरपुरात येऊन त्याने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन व आशीर्वाद घेतले। यानंतर त्याने आपली प्रतिक्रिया दिली। यावेळी मंदिर समितीचे सदस्य संभाजीराज अर्जुनसिंह मोहिते पाटील, दीपक वाडदेकर, हिमंत राणा आसबे, शनी गुले, अमित पवार आदी उपस्थित। काय सांगाल उद्या निकाल आहे? आपले पंढरपूर शहरामध्ये बोर्ड पण लागले की निवड झाल्याबद्दल काय कसं बदललं? आज मी या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलो होतो आणि आज देवाकडे एकच मागणं केलेलं आहे की आमच्या आजोबांपासून शंकरराव मोहिते पाटील साहेब असतील, विजयसिंह मोहिते पाटील साहेब आहेत, त्यांच्यापासून जे मला त्यांना जनसेवेचे आशीर्वाद पांडुरंगाने आजपर्यंत दिलेले आहेत, तसेच आशीर्वाद माझ्या मागेही राहू देत, आमच्या पिढीवरती राहू देत अशी मी प्रार्थना केलेली आहे। दुसरं मागणं देवाला हे केलेलं आहे की शेतकरी दुष्काळाला तोंड देतो, यावर्षी भरपूर पाऊस पडू दे, शेतकरी समृद्ध होऊ दे। आणि इलेक्शनच्या बाबतीत बोलायचं झालं, उद्या मतमोजणी तर मला 100% खात्री आहे की मी लादलेलो उमेदवार नव्हतो, मला जनतेनं उभा केलं होतं, त्यामुळे मतदारांनी मला भरघोस मतदान केलेलं आहे आणि मी चांगल्या मताने निवडून गेलो। किती मताचं लीड? 80 ते 1,30,000 दरम्यान राहील माझं लीड।